बुलढाणा जिल्ह्यातल्या पैनगंगा नदीला 2 दिवसापूर्वी पूर आला होता आणि या पुरामुळे अक्षरशः नदीकाठच्या शेतामध्ये पाणी घुसल्यानं हाहाकार उडाला होता। आपण जर परिस्थिती बघितली, मी सध्या चिखली तालुक्यातील दिवठाणा गावामध्ये आहे आणि या गावच्या ज्या नदीकाठी शेती आहे त्या शेतीची परिस्थिती आज जर बघितली पाणी ओसरल्यानंतर तर अक्षरशः पिकांच्या मुळासह या ठिकाणी पिकं वाहून गेली। अक्षरशः आता ही सध्या परिस्थिती बघितली तर सध्या शेतामध्ये या ठिकाणी पाणी आहे, पिकं सडून गेलेली आहेत। आता शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास या ठिकाणी या निसर्गानं हिरावून घेतलेला आहे। जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर जिल्ह्यामध्ये 11.5 हेक्टर 11,500 हेक्टरवरील पिकांचे या ठिकाणी नुकसान झाले आणि 16,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी निसर्गानं फटका दिलेला आहे। सध्याची परिस्थिती बघितली तर हे जे सोयाबीनचं शेत आहे, सोयाबीनच्या या शेतामध्ये आपण सध्या आहोत। या शेतामधून या पैनगंगा नदीचा पूर गेलेला आहे आणि अक्षरशः मुळासकट ही जी झाडं आहेत ही सध्या वाहून गेलेली आहेत। या झाडांना आता कुठल्याही प्रकारच्या शेंगा या ठिकाणी येणार नाहीत, ज्या लागलेल्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी गळून गेलेल्या आहेत। जे मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे। नदीकाठच्या जे गावं आहेत त्या शेतकऱ्यांना त्या गावांना या ठिकाणी दरवेळेला या ठिकाणी फटका बसतो आणि मोठं नुकसान या ठिकाणी होतो। त्यामुळे प्रशासनानं जे येळगाव धरण आहे त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी या नदीकाठच्या या शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, दिवठाणा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।